या मटकीला मोड पहा ना, काय मस्त असे लांब चढक आलेले आहेत. आणि हे मोड ना मी अगदी एकाच दिवसामध्ये आणलेले आहेत. यासाठी आपण एक सोपी पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे हे असे इतके मस्त लांब चढक मोड येतील. आणि मुळात म्हणजे हे मोड आहेत ना, अजिबात तुटणार नाहीत किंवा मटकी चिवट कुबट होणार नाही, त्याला वास येणार नाही. अशी ही अजिबात चिकट न होणारी मस्त अशी लांब चढक मोडाची मटकी कशी तयार करायची, यासाठी आपण ही बरणीची एक ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे कुठल्याही कडधान्याला तुम्हाला या पद्धतीने मोड आणता येतील. मुगाला सुद्धा बघा, या बरणीमध्ये मी मोड आणलेले आहेत. काय मस्त असे लांब लांब मोड आलेले आहेत आणि हे असे जरा सुद्धा चिकट झालेले नाहीयेत. अशी ही छान आपण जर कडधान्य तयार करून ठेवली तर आयत्या वेळेस आपल्याला पटकन भाजीसाठी ही कडधान्य वापरता येतात. आणि ही कडधान्य जर आपण अशी एकदाच मोड आणून ठेवली तर आठवडाभर सुद्धा फ्रीज मध्ये छान राहतात. आणि सकाळच्या घाई गडबडीत झटकेपट डब्यासाठी देण्यासाठी किंवा काहीही सॅलड बनवायचं, कोशिंबीर बनवायचं, यासाठी तुम्ही आठवडाभर हे मोड आलेली मटकी वापरू शकता. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी गावरान ही मटकी घेतलेली आहे. बघा, या मटकीचा रंग हलकासा असा काळसर आहे आणि मटकी पाहिली तर अतिशय लहान असे दाणे आहेत. तर ही आमच्या इकडची रोह्याची मटकी आहे किंवा रोहा, महाड, माणगाव या भागामध्ये ना ही मटकी अतिशय छान मिळते. तर यामध्ये बघा, मी शेतकऱ्यांकडनं घेतलेली असल्यामुळे यामध्ये बरंच कचरा आहे किंवा माती सुद्धा असते. आता किती लोकांसाठी किती मटकी घ्यायची हे कसं प्रमाण ठरवायचं, तर याकरता इथे अशी घरातील छोटीशी नैवेद्याची वाटी घ्या किंवा मग जर अशा मुठेने जरी तुम्ही एका व्यक्तीसाठी एक मूठ असं जरी प्रमाण वापरलं तरीही चालेल. अगदी ही छोटीशी अशी वाटी मी घेणार आहे. साधारणपणे 5 व्यक्तींसाठी जर आपल्याला मटकी हवी असेल तर या वाटीने 5 वाट्या अशी मटकी आपल्याला मोजून घ्यायची आहे किंवा 5 मूठ असं जरी मोजून घेतलं ना तरीही चालेल. तुम्हाला ही छोटीशी मटकी भिजत घालण्याची ट्रिक आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. कारण आपण कधी कधी अंदाजाने घालतो, मग ती कमी पडते किंवा मग खूपच जास्त प्रमाणात होते. तर असं होऊ नये म्हणून तुम्ही अशा या पद्धतीने मोजून घेऊ शकता. आणि अगदीच वाटलं की आपले कमी पडते की काय, त्यामुळे अशी थोडीशी वरती मटकी घातली तरीही चालेल. आता आपण त्याच पद्धतीने इथे मूग सुद्धा भिजत घालणार आहोत. तर आज आपण मूग या बरणीमध्ये असे भिजत घालणार आहोत. तर हे मी मूग आहेत ना सुपर मार्केटमधनं आणलेले आहेत. तर हे गावरान नाहीये, तर हे नेहमीच आपले साधे जे सुपर मार्केटमध्ये मिळतात ते मी मूग वापरणार आहे. तर इथे साधारण 4 वाट्या इतके मी मूग भिजायला घालणार आहे. तर बघा, बरोबर 4 वाट्या आहेत तेवढेच मी इथे मूग भिजायला घालणार आहे. आता या दोन्हीमध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आणि स्वच्छ अशी आपल्याला हे मूग आणि मटकी अशी धुवून घ्यायची आहे. तर भरपूर असं पाणी घालायचं, कारण आता ही मी जी घेतलेली मटकी आहे ना ती गावरान आहे. आणि आणखीन एक महत्वाचं सांगू का, तर जे गावरान कडधान्य असतं ना त्याला मस्त असं छान चवही असते आणि मोडही खूप छान येतात. आता बघा, हे मी मूग धुवून घेतलेले आहेत बरोबरीने. आता मटकी सुद्धा धुतीये. मटकीमध्ये जो काही कचरा, काड्या जे काही आले ना ते बघा सगळं तरंगून वर आलेलं आहे. आणि माती जर असेल तर ती सुद्धा अशी विरघळते आणि पाण्याचा रंग अगदी गडद होतो. त्यामुळे यामध्ये मातीचे सुद्धा काही कण असतात, म्हणून हे चांगले असे धुवून घेणं फार गरजेचं आहे. एक 2 ते 3 पाण्यामध्ये नळाखाली व्यवस्थित आपल्याला हे स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवून घ्यायचे आहे. आता मी दोन्ही कडधान्य चांगले असे धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये असं भरपूर पाणी घालायचं, कारण कडधान्य जेव्हा आपण भिजायला घालतो तेव्हा ते फुगतं आणि ते अगदी दुप्पट होतं. आणि त्यानंतर मग मोड आली की आणखीन त्याचा दुप्पट भाग होतो, म्हणून आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं. आता हे बरणीचं असं मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि या पातेल्यावर सुद्धा असं झाकण ठेवलेलं आहे. तर हे दोन्हीही धान्य आपल्याला साधारणपणे एक 4 ते 5 तास तरी आरामात भिजवायला पाहिजेत. कारण अगदी घाई केली तर मोड अगदी चांगली येत नाही, म्हणून 4 ते 5 तास असे चांगले भिजू द्यायचे आहेत. जास्त भिजले तरीही चालेल. 5-6 तास झालेले आहेत. आता बघा, हे असे ना दाणा पाहून घ्यायचा की जर दाबला तर तो व्यवस्थित दाबला जातोय. असं जर भिजलं असेल ना तरच आपलं कडधान्य भिजलं आहे असं समजावं. आता साधारणपणे थोडीशी उष्ण हवा आहे त्यामुळे लवकर कडधान्य भिजतं, पण थंडी असेल किंवा पावसाळा असेल तर पटकन कडधान्य भिजत नाही. अशा वेळेस किंचित कोमट पाणी करून त्यामध्ये जरी कडधान्य भिजायला घातलं तर पटकन भिजतं. आता दोन्ही हे कडधान्य मी स्वच्छ असे 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतले, म्हणजे काय होतं, कुबट किंवा चिकट असे कडधान्य जेव्हा आपण मोड आणायला ठेवतो तेव्हा ते होत नाहीत. आता इथे आपण सर्वप्रथम मुगाला कसे मोड आणायचे ते पाहतोय.
इथे मी ही अशी मोठ्या छिद्राची चाळणी घेतलेली आहे किंवा या पद्धतीची घेतली तरीही चालेल, पण ही अशी जी बारीक छिद्रांची आपली पुरणाची चाळण असते ती अजिबात घेऊ नये, कारण यामध्ये खरं तर मोड छान येतात, पण काय होतं बरेचसे मोड ना या चाळणीमध्ये अडकतात आणि मग ते तुटतात. जर मोड तुटायला नको असेल तर मग मात्र तुम्ही या पद्धतीची अशी जाडसर चाळण वापरायची आहे. त्यानंतर यामध्ये आता ही बरणी अशी आपल्याला उपडी करून ठेवून द्यायची आहे, म्हणजे यामधलं काय होतं जास्तीचं जे पाणी आहे ते सगळं या खालच्या भांड्यामध्ये पडतं आणि वर हवेची जी बघा बरणीमध्ये पोकळी तयार झाली आहे ना, त्याची ऊब तयार होऊन या मटकीला पुरेसं जे वातावरण आहे ना मोड येण्यासाठीचं ते मिळतं आणि हे अशीच आपल्याला न हलवता बरोबर 10 ते 12 तास अशीच ठेवून द्यायची आहे की जेणेकरून मुगांना अगदी मस्त असे मोड येतात. आता मी सकाळी 8 वाजता आज मूग आणि मटकी भिजायला घातली होती. संध्याकाळी 5 वाजता हे मी असं उपसून हे पाणी अशी काढून मग बरणी अशी उपडी घालून ठेवलेली आहे. खरं तर ऑनलाईन या अशा बघा झाकणाला जाळी असलेल्या बरण्या या कडधान्यांना मोड आणण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा मिळतात, पण त्या बऱ्याचशा महाग असतात. तर आपल्या घरच्याच बरणीचा वापर करून आपण घरगुती पद्धतीने हे मोड कसे आणायचे ते पाहतोय. आता ती बरणी मी बाजूला ठेवली, तोवर आता आपण मुगाचं मोड आणायची पद्धत बघूया. जर तुमच्याकडे बरणी नसेल तर तुम्ही ही दुसरी पद्धत सुद्धा वापरू शकता. आता सुद्धा बघा मी अशी जाड छिद्र असलेली ही चाळणी घेतलेली आहे. हे जे मटकी आहे ती सगळी अशी ही पसरवून घेतलेली आहे. जास्तीचं जे पाणी असतं ते सगळं कढईमध्ये खाली पडत राहील. त्यानंतर एक असा ओलसर सुती कापड करायचा आहे. आपण नेहमी काय करतो तर कापडामध्ये बांधून ठेवतो, पण कापडामध्ये बांधून ठेवल्यामुळे काय होतं तर कापडाचा जे ओलसरपणा असतो ना तो सुद्धा या कडधान्याला लागतो आणि कधी कधी ते चिकट होतं. पण या पद्धतीमुळे काय होतं तर इथे बघा ही एक हवेची आपण झाकण ठेवतो त्यावेळेस हवेची पोकळी तयार होते आणि त्याला ना फार जास्तीच असं पाणी लागत नाही किंवा चिकट अजिबात होत नाही आणि मस्त असे लांब सडक मोड आपल्या या मटकीला सुद्धा येतात. आता हे दोन्ही कडधान्य मी रात्री म्हणजे संध्याकाळी 5-6 वाजता ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला 8 वाजता दाखवते बघा, याला बरंच असं मॉइश्चर आलेलं आहे. जर आपण असं झाकण ठेवलं नसतं ना तर त्याला हवी तशी ऊब मिळाली नसती आणि हे असे छान लांब सडक मोड आले नसते. आपण जेव्हा कापडात बांधतो त्यावेळेस कापडाचा चिकटपणा किंवा कापडाचा वास लागतो. त्यामुळे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. बघा अगदी मस्त मोकळी सुटसुटीत अशी ही आपली मटकी तयार झालेली आहे. जास्तीचं सगळं पाणी खाली कढईमध्ये जमा झालेलं आहे आणि मुळात म्हणजे बघा खालचे सुद्धा अजिबात मोड आहेत ना तुटले नाहीयेत, कारण या चाळणीला असलेले छिद्र फार मोठे होते. लहान छिद्राची चाळण असेल तर मोड त्या छिद्रांमध्ये अडकून बसतात आणि बरेचसे मोड तुटतात किंवा कापडामध्ये बांधल्यानंतर सुद्धा कपड्याच्या आत मोड घुसून बसतात आणि मग ते सुद्धा ना जेव्हा आपण काढायला जातो त्यावेळेस ते तुटतात. हे असं होऊ नये म्हणून ही पद्धत जर वापरली आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. आता ही मटकी अगदी मोकळी सुटसुटीत तयार झालेली आहे, त्यामुळे जरीही आपण आठवडाभर अशीच फ्रीजमध्ये ठेवली ना तरीही तिला अजिबात चिकट किंवा कुबट असा वास येत नाही. आता आपण ही मोड आलेली जे मूग आहेत ना ते सुद्धा पाहतोय बघा, याला सुद्धा छान असे ना मोड आलेले आहेत. मटकी गावरान होती त्यामुळे त्याला आणखीन छान असे लांबसडक मोड आलेले आहेत, पण मूग हे विकतचे असल्यामुळे बघा त्याला मोड छान आलेले आहेत, लांब लांब आलेले आहेत. पण मटकीला ज्या प्रमाणात मोड आले ना तसे हे मुगाला इतके छान मोड आलेले नाहीयेत, पण तरी सुद्धा बघा मस्त असे मोड आलेत. अजिबात चिकट धान्य झालेलं नाहीये आणि बघा छान असे मोड हे आलेले आहेत. जर कडधान्य नवीन असेल ना तर मग मात्र मोड यायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो, पण कडधान्य जर जुनं असेल तर मग मात्र त्याला ना फार जास्त असा वेळ लागत नाही. ही मटकी माझी गेल्या वर्षीची आहे त्यामुळे तिला पटकन मोड आले आणि भरपूर असे मोड आलेले आहेत. पण मूग आहे ना हे मी आता नवीन विकत आणले होते त्यामुळे त्याला तितकेशे प्रमाणात मोड आलेले नाहीयेत. अशी ही बरणी आपण तयार करून जर फ्रीज मध्ये ठेवली तर आठवडाभर सुद्धा आपलं हे कडधान्य अगदी छान राहतं. या पद्धतीने तुम्ही फ्रीज मध्ये सुद्धा हे स्टोअर करून ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडे असा डबा असेल तर कुठल्याही स्टीलच्या डब्यात प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही हे मटकी किंवा मूग किंवा कुठलंही कडधान्य असं मोड आलेलं जर तयार ठेवलं तर सकाळच्या घाई गडबडीत बघा आपल्याला पालेभाजी किंवा फळभाजी करायची असते, अशा वेळेस तिला चिरण्यामध्ये बराचसा वेळ जातो. तर असं होऊ नये, तर आपल्याकडे झटकेपट करण्यासाठी जर कुठली भाजी हवी असेल तर असे मोड आलेले कडधान्य नेहमी फ्रीज मध्ये असावेत की जेणेकरून आपली घाई होत नाही. कधी कधी आयत्या वेळेला भाजी नसते, अशा वेळेस जर मोड आलेले कडधान्य असतील तर आपण झटकेपट त्याची भाजी सुद्धा बनवू शकतो. तुम्हाला ही आजच्या दोन्ही पद्धती कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.